नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. फायनली मंजू आणि सत्याच्या तावडीत आर्यन मात्र सापडला. आता मात्र सत्याचा राग असा काही अनावर होतो ना, चक्क त्या आर्यनचे डोळेच फोडायचा आता सत्याचा प्लॅन असतो. इकडे मात्र सत्य आणि मंजूने कसं आर्यनला धारेवर धरलंय, कसं त्याला आता आपल्या सगळ्या प्लॅनमध्ये अडकवलंय, हे मात्र आता पाहणं फार रंजकदार ठरणार आहे. होय प्रेक्षकांनो, आर्यन मात्र आपल्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन पुरता अडकलेला असतो. इकडे आपण पाहतोय मंजूला काही दिसत नाहीये, मंजूची दृष्टी गेली आहे आणि असं म्हणून मात्र तो खूप मोठी चूक करतो आणि स्वतःच्या पायावर मारून घेतो, तो म्हणजे धोंडा. चक्क त्याने सत्याला मित्रांनो फोन केलाय आणि इकडे मात्र त्याने सत्याला फोन करून सांगितलंय की तू आणि मंजू मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. अरे तुझ्या बायकोला तर काहीच दिसत नाहीये ना, मग मी तिला काही करणारच नाहीये. मंजूला आता कसं पकडून ठेवलं, तिला कसं काय केलं, चांगलं आता मी तुला सांगतो. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, सत्य आता कसा आर्यनला तुडवतो, सत्य मंजूने कसा जबरदस्त ट्रॅप रचलाय आणि या ट्रॅपमध्ये बरोबर आता आर्यन मात्र फसलाय. पूर्वाला पूर्वकल्पना होती की आर्यन तू त्यांच्या तावडीमध्ये सापडू नको, सत्य नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी ट्रॅप रचणार आहे. परंतु आर्यनचा ओव्हर कॉन्फिडन्स त्याला मात्र पुरता आता नडलाय. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र मंजिरी वाघमारेनी फक्त तिचे डोळे गेले. मला आता त्यांनी खूप मारलं होतं ना, मग आता तिचे डोळे गेले, तिला शिक्षा मिळाली. पूर्वा पाटील मात्र इकडे संतापून बोलते, आर्यन तू अजिबात सत्याच्या नादाला लागू नको. सत्याने जर का तुला पकडलं आणि तू माझा भाऊ आहेस हे जर का आता समोर आलं तर मात्र माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते आणि तुला मला अजिबात वाचवता येणार नाहीये. तुला मला आता नाईलाजाने जेलमध्ये टाकावंच लागेल. इकडे मात्र आर्यन म्हणतो, ताईडे अजिबात काळजी करू नको आणि बघ आता तुझा भाऊ काय करतोय. आता मात्र सत्याच्या ट्रॅपमध्ये प्रेक्षकांनो आर्यन पुरता फसलाय. आजचा भाग इतका जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय सत्या मंजू आता दोघं मी टाइम्स आता इकडे छान स्पेंड करत असतात. त्या दोघांचं आता खूप दिवसांनी छान बोलणं चालू असतं. दोघं टेरेसवर आता गप्पा टप्पा करतात आणि सत्याला मात्र बरोबर बातमी मिळाली की हे मात्र मंजिरी मॅडमचं नाटक, वाघमारेचं नाटक आहे. आणि आता मात्र सत्या बोलतो, वाघमारे खरंच माझ्या जीवात जीव नव्हता, मी किती घाबरलो होतो माहिती आहे, तुम्हाला काही माहिती नाही आहे माझ्या मनात काय चालू होतं. अरे मी तुम्हाला दिसत नाही म्हणून कुठच्या कुठे आता इकडे देवाला नवसं करत होतं, कुठल्या डॉक्टरांना फोन लावले, मुंबईला जाण्यापर्यंत मी आता प्लॅनिंग केली आणि तुम्ही मात्र मला उल्लू बनवलं. इकडे मात्र बलमा जयड्या काय अवस्था त्यांची झाली तुम्हाला माहीत नाहीये. सत्य मात्र आता मंजूची दृष्टी परत आली म्हणून जाम खुश असतो. होय प्रेक्षकांनो, खरंच वाघमारे तुम्हाला दिसायला लागलंय ना, खूप खूप छान झालंय. मला आता सांगा, सगळ्यांना जेव्हा कळेल की आपल्या मंजिरीची दृष्टी परत आली आहे, सगळ्यांना किती आनंद होईल. वाघमारे आता मात्र मला लवकर जाऊन सांगायचे. तेव्हा मात्र मंजू बोलते, हे बघ सत्या, सगळं काही ठीक आहे, पण ही बातमी मात्र आत्ताच लीक करायची नाही आहे, कुणालाच कळता कामा नये, हे फक्त आपल्या दोघांमध्येच ठेवायचं. सत्याने मंजूला कडकडून मिठी मारली आणि बोलतो, ठीक आहे वाघमारे, जसं तुम्ही म्हणाल तसं. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजिरीची आई बहीण सगळेच आता देवाला प्रार्थना करत असतात. मायासाहेब आता बोलत असतात, ओ काय झालं, कशाला रडताय तुम्ही मंदिरात येऊन, काय हो मायाताई का असं बोलताय तुम्ही, नेहमी माझ्या मंजिरीच्या बाबतीमध्ये तुम्ही टोचून टाचूनच वागत असता. माझ्या मंजूचे डोळे आता इकडे गेले, तिची दृष्टी गेली, तुम्हाला दुःख तर काही झालेलं नाहीच आहे, तुम्हाला तो उलटा आनंद झालेला दिसतोय. आता मात्र तुम्ही असं का वागताय, काय माझ्या पोरीने तुमचं बिघडवलंय सांगा ना. त्यावर मात्र आता मम्मी साहेब बोलत असते, अहो तुमची पोरगी जेव्हापासून माझ्या घरात घुसली ना, अहो माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय, सतत माझ्या डोळ्यासमोर मला ना ती टोचत असते, मला अजिबात माझ्या घरामध्ये ती पोरगी नको आहे. आता मात्र तिला दिसत नाही आहे ना, मला इतका आनंद झाला आहे, काय आता एका रूममध्ये आता ती अडकून राहणार आहे ना, बरंच झालं माझ्या समोर तरी येणार नाही आहे ना, मला त्या गोष्टीचा मात्र आनंद झाला आहे. मित्रांनो, माया मात्र बेश्रमासारखी बोलत असते. सुनंदा बोलते, हे बघा मायाताई, माझ्या पोरीबद्दल माझ्या मंजिरीबद्दल जर तुम्ही असं बोलत असाल तर मला ते अजिबात आवडणार नाही आहे. अहो परमेश्वर सगळं बघतोय, देवाला तरी भ्या, देवाला तरी घाबरा, सगळ्या कर्माचं फळ मात्र तुम्हाला मिळणार आहे. माझी एवढी चांगली पोरगी माझी, तिची दृष्टी गेली आणि तुम्हाला तिचा आनंद होतोय, वा वा, काय माणुसकी सोडून तुम्ही वागता हो. तुमचे कर्म आता बघा, देवसुद्धा बघत असेल, देवसुद्धा तुमच्यासोबत तसंच करणार आहे जसं तुम्ही माझ्या मंजिरीसोबत केले. सुनंदाचा राग अनावर होतो. इकडे मात्र आता कोणा
कुणाचं काय बिघडवलं होतं माझ्या पोरीनं, काय तिचं एवढं चूक केली होती त्याची शिक्षा तिला मिळाली, तिने पैसे खाल्ले असतील वर्दीमध्ये म्हणून तिच्यासोबत असं काहीतरी घडलं, असं जेव्हा मम्मी बोलते प्रेक्षकांनो, सुनंदाला तर खूप राग येतो. असं बोलून मम्मी साहेब तर तिकडून निघून जाते आणि दुसरीकडे मात्र आर्यन, तात्या, पूर्वा यांच्यापर्यंत बरोबर आता मंजूची दृष्टी गेली ही बातमी मात्र पोचलेली असते. पोचलेली काय मित्रांनो, चक्क सत्यादादाने ती बातमी पोचवलेली असते. मंजूला काही दिसत नाही हा विचार करून आर्यन मात्र पुरता हवालदिल झालाय. टल्ली होऊन असतो, दारू पीत बसलेला असतो, त्याला जे हवंय ते आता झालंय. आता मात्र मंजूने मला खूप मारलं होतं ना, म्हणून तिला आता तिच्या पापांची शिक्षा मिळाली असं आर्यन आता तिकडे बडबड करत असतो, दारूच्या नशेत असतो. आणि तेवढ्यातच त्याची तायडी म्हणजेच पूर्वा पाटील मॅडम मात्र आर्यनकडे येतात. आर्यन, काय चालवलंयस तू, काय चाललंय तू, त्या खरंच मंजूला दिसत नाही आहे का, अरे काय केलंस तू मूर्खा, त्या सत्याला जर कळलं ना तुझ्यामुळे मंजूची दृष्टी गेली तर तो तुला जिवंत सोडणार नाही आहे. आर्यन मात्र बोलतो, हो माझा तर डाव सक्सेसफुल झाला ना ताईडे, मला हेच करायचं होतं. त्या मंजूने 100 लोकांमध्ये मला फटके मारले होते, माझी अब्रू काढली होती, त्या मंजूला शेवटी मी त्रास दिला आणि आता राहिला तो सत्या, त्यालासुद्धा आता मी कशी वाट लावतो, त्यालासुद्धा कसा धडा शिकवतो ना, हे मात्र तू बघतच राहा. त्याला नाही माझ्या पायाशी येऊन माफी मागायला लावली ना, नाही माझ्या इथे येऊन गुडघ्यावर येऊन माफी मागायला लावली तर नावाचा आर्यन नाही आहे. इकडे मात्र पूर्वा म्हणते, आर्यन दारूच्या नशेत काहीही तोंडाला येईल ते बडबडू नकोस, तो सत्या साधासुद्धा माणूस नाही आहे. सत्यजित सुर्वे हे नावच आता खूप मोठं आहे आणि तो काय करू शकतो याची कल्पना तुला नाही आहे. आर्यन, तुला मी सांगते त्याच्या नादाला लागू नकोस तू. इकडे मात्र साताऱ्यामध्ये त्याचे खूप जोरदार आता इकडे सगळे लोक ओळखीचे आहेत, त्याचे खूप कॉन्टॅक्ट आहेत, पॉलिटिकल याच्यामध्ये तो खूप मोठ्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी तुला आता सांगते, तू डॅडी साहेबांचा मुलगा आहेस, माझा भाऊ आहेस, ही गोष्ट जर बाहेर आली तर मात्र तो तुला अजिबात जिवंत सोडणार नाही आहे. पण आर्यन मात्र मित्रांनो अजिबात ऐकत नाही. आर्यनने चक्क सत्याला कॉल केलेला असतो. आता मात्र पूर्वा हादरते. आर्यन मात्र कॉल करून इकडे सत्याला नको नको ते बोलत असतो, काय आंधळ्या बायकोचा डोळस नवरा, काय मग तू मला आठवण आली की नाही माझी. तेव्हा मात्र सत्या बोलतो, आर्यन अरे हरामखोरा, कुठेस तू आणि का तू मला फोन केला, तुझी हिंमतच कशी झाली रे, इकडं एवढं कांड करून ठेवलं आणि वरतून तोंड वर घेऊन मला तू फोन केला. आर्यन मात्र बोलतो, हे बघ हिंमत कशी झाली म्हणजे कसं आहे, मंजिरी मात्र माझी जिगरी दोस्त आहे, मंजिरी मला खूप आवडते आणि माझ्या होणाऱ्या बायकोचा तू नवरा असणार आहे म्हणून मला तुला फोन करावा लागला. इकडे मात्र तुझ्यासोबत बोलू नको का मी. तेव्हा सत्या इतका संतापलेला असतो. सत्या बोलतो, तू फक्त माझ्या नजरेसमोर ये, नाही तुझे हात पाय तोडून तुझ्या हातात देईल ना, नावाचा सत्यजित सुर्वे नाही आहे. तू जिथे कुठे असशील ना आर्यन, तिथून तुला पाताळातून सुद्धा मी शोधून काढणार आहे, तुला अजिबात सोडणार नाही आहे. आणि इकडे मात्र तुझी कशी आता फजिती करतो ना, तू पाहत राहा. प्रेक्षकांनो, इकडे मात्र मंजू काहीतरी कामात बिझी असते. माया, सपना सगळेच आता तिकडे आपल्या रूममध्ये येत आता मंजूला कळून चुकतं. मंजू पटकन आता तिकडे तयारीत बसते की मला काही दिसत नाही आहे, अंगावर पांघरण वगैरे असतं आणि ती मात्र झोपल्याचं नाटक करते. तेवढ्यातच आता मम्मी साहेबांचं बोलणं म्हणजे एक नंबरचं कुचकं बोलणं. आता मंजू झोपली, दिवसा ढवळ्या झोपली महाराणी असं म्हणून त्यांना मात्र खूप राग येतो. मंजू अशी झोपलेली पाहून तिला मात्र आता वाटतं, ए आंधळे दिसतंय का काही, की नाही दिसत आहे, अजूनही बरी झोपलेली आहेस ग तू. आता मंजूला काही दिसत नाही आहे. या गोष्टीचा मात्र प्रेक्षकांनो मायाला आनंद झालेला असतो. ती बोलते, वा रे वा, मस्त चालले महाराणीचे थाट. मंजू आंधळी झाली म्हटल्यावर आता आपल्या नवऱ्याला मात्र इकडे तिने हाताशी बाहुलं केलं असेल. आता मंजूला ती उठवते आणि इकडे ती बोलते, हे घे तुझ्यासाठी मंदिरात जाऊन पारायण केलं ग बाई, तुझ्यासाठी प्रसादसुद्धा आणलाय, तुझ्यासाठी मी प्रार्थना करायला गेले होते आणि तुझी आईसुद्धा मला तिथे भेटली. मंजू मात्र बोलते, आई काय म्हटली आई, आईला माझी काळजी वाटत असेल ना, काय गरज होती ग त्यांना सांगायची की तुला दिसत नाही आहे म्हणून. तुझी आई त्या 4 लोकात मला काय काय बोलली तिथे कळतंय का तुला. अगं तुझी आई बोंबलत सुटली ना त्या मंदिरामध्ये, ती अमृतासुद्धा मला नको नको ते धमक्या देत होती, नको नको ते वाईट साईड बोलत होती. तुला तरी काय गरज होती मंजिरी त्यांना सगळं जाऊन सांगायची. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो आर्यन, पूर्वा या दोघांचं आपल्याला पाहायला मिळतं काय तर पूर्वा त्याला समजावत बसलेली असते. इकडे मात्र आर्यनने सगळं आता मंजूचे सगळे फोटोग्राफ ते दाखवत असतो पूर्वाला आणि इकडे मात्र आर्यन जोरजोरात हसतो.
असतो. पूर्वाला मात्र आर्यनचा इतका राग येतो ना, पूर्वा म्हणते, हे बघ आर्यन, आता तू जर काही कारनामा केला तर मी तुझ्या कानाखाली देणार आहे आणि अजिबात मी तुला वाचवायला येणार नाही आहे. आर्यन, तू हा मूर्खपणा जो करतोयस ना, तो आत्ताच्या आत्ता बंद कर. तो सत्या तुला सोडणार नाही आहे. पूर्वा पाटील मात्र घाबरली आहे. प्रेक्षकांनो, सत्याला आता मी स्वतः इकडे भेटायला बोलवले आहेत आईडे. आता मात्र मंजूला सुद्धा तो घेऊन येणार आहे आणि मी कसा मंजूला ब्लॅकमेल करतो तू बघत राहा. सत्याला मी आता किडनॅप करणार आहे, त्याचे सुद्धा डोळे मी घालणार आहे, असं म्हणून आर्यनने पूर्वालाच आता चॅलेंज केलेलं असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो, चक्क आता सत्या मंजूने असा काही ट्रॅप रचलाय आणि आर्यनचेच डोळे आता जाणारे आर्यनच्या डोळ्यात सेम टू सेम मंजूसोबत जसं केलंय तसंच तो करून त्याचे डोळे मात्र आता फोडणार आहे. तर मंडळी, येणारा भाग तर खूप जबरदस्त असणार आहे. आजचा भाग तर इथेच संपलाय. म्हणूनच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.